मी माझ्या मित्राच्या घरी जायला निघालो होतो. आज त्याचा जन्मदिन होता आणि मी त्याला सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं. हातात एक छोटीशी गिफ्ट बॅग होती, ज्यात त्याला आवडणारी चॉकलेट्स आणि एक छोटा वॉच होती. सकाळची वेळ होती, पण उन्हाळ्यामुळे बाहेर गरम वाटत होतं. मी रस्त्यावरून चालत चालत त्याच्या घरापाशी पोहोचलो. घर बाहेरून शांत दिसत होतं, सामान्य दिवसासारखं. दारावर टकटक केली, पण आतून काहीच आवाज आला नाही. मी पुन्हा एकदा जोरात हाक मारली, "अरे, कुणी आहे का?" तरीही काहीच उत्तर नाही. मित्र कदाचित बाहेर गेला असेल, असं मनात विचार करत मी दाराचं हँडल फिरवलं. आश्चर्य म्हणजे दार उघडं होतं. मी आत शिरलो. हॉलमध्ये नेहमीप्रमाणे साफसफाई होती. टीव्ही बंद होता, दिवे बंद होते. फक्त किचनमधून हलकासा चहाचा वास येत होता. मी आत आलो. मी मोठ्यानं हाक मारली, पण काहीच उत्तर आलं नाही. मला थोडं विचित्र वाटलं. कदाचित बेडरूममध्ये असतील. मी हळूच आत वळालो. त्यांच्या बेडरूमचं दार अर्धवट उघडं होतं. मी आत डोकावलं आणि माझे पाय जागीच खेळले. काकी बेडवर बसल्या होत्या. त्यांनी हलका नाईटी घातला होता. त्यांचे डोळे बंद होते आणि चेहरा एक विचित्र आनंदात दिसत होता. त्यांचा एक हात त्यांच्या चेहऱ्यावर होता. हा दृश्य पाहून माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी काय करावे हे कळेना. मागे वळून जावं की आत जावं, पण माझे पाय जणू हलतच नव्हते. काकींचा श्वास वेगवान झाला होता. त्यांच्या ओठातून हलकेच शब्द बाहेर पडत होते. मी तिथे उभा राहिलो. मनात हजार विचार येत होते. काकी नेहमीच आकर्षक दिसायच्या. माझ्या मित्राच्या आई असूनही त्यांच्यात वेगळीच मोहकता होती. त्यांचे लांब केस, मऊ हास्य आणि बोलण्याची शैली सगळ्यांना आवडायची. पण आज हा क्षण पूर्णपणे अनपेक्षित होता. मी श्वास रोखून पाहत होतो. माझ्या मनात एक विचित्र भावना जागृत झाली. आकर्षण, भीती की कुतूहल. अचानक काकींचे डोळे उघडले. त्यांचा चेहरा भयाने पांढरा पडला. "अरे, तू इथे कसा?" त्यांचा आवाज थरथरता होता. मी लगेच मागे सरकलो, पण माझे शब्द तोंडात अडकले. "काकी, सॉरी. मी सरप्राईज द्यायला आलो होतो. दार उघडं होतं म्हणून." मी कसाबसा बोललो. काकी झटकन बेडवरून उठल्या. त्यांचे गाल लाल झाले होते. लाज आणि गोंधळ त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. "बस, मी आत्ता येईन," असं म्हणत त्या किचनकडे गेल्या. मी हॉलमध्ये बसलो. माझे हात थरथरत होते. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. हे काय पाहिलं मी? काकींना असं काही करताना पाहणं हे माझ्यासाठी पूर्ण नवं होतं. मित्र घरी नसताना असं घडेल याची मला कल्पना नव्हती. काही मिनिटांनी काकी चहा घेऊन आल्या. त्यांचा चेहरा आता थोडा शांत दिसत होता, पण डोळ्यात अजूनही अस्वस्थता होती. "तुझ्या मित्राला फोन केला का? तो बाजारात गेलाय. लवकर येईल," त्या म्हणाल्या. मी होकार दिला. आम्ही दोघे काही क्षण शांत बसलो. हवा जड झाली होती. मी चहाचा घोट घेतला आणि त्यांच्याकडे पाहिलं. त्यांचे केस ओले होते, जणू नुकतेच आंघोळ केल्यासारखे. त्यांच्या हालचालीत एक वेगळीच मृदुता होती. "काकी, तुम्ही ठीक आहात ना?" मी हळूच विचारलं. त्यांनी स्मित केलं, पण ते स्मित जबरदस्तीचं होतं. "हो, सगळं ठीक आहे. फक्त थकवा आला होता." आमच्या बोलण्यात एक अस्वस्थ शांतता होती. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. त्यात लाज होती, पण त्याचबरोबर एक वेगळा भावही. कदाचित त्यांना माहिती होतं की मी पाहिलंय. माझ्या मनात आता वेगळे विचार यायला लागले. काकींच्या जवळ बसण्यात, त्यांच्याशी बोलण्यात एक अनोखा आनंद वाटू लागला. मी गिफ्ट बॅग त्यांच्याकडे दिले. "हे मित्रासाठी, पण तुम्ही बघा." त्या हसल्या आणि बॅग उघडली. "वा, खूप छान आहे." आमचं संभाषण हळूहळू सामान्य होऊ लागलं, पण त्या क्षणाची आठवण मनातून जात नव्हती. बाहेर मित्राच्या बाईकचा आवाज आला. मी उठलो. काकींनी माझ्या हातावर हात ठेवला आणि हळू आवाजात म्हणल्या, "जे झालं ते विसरून जा." मी होकार दिला, पण मनात जाणून होतो की हे क्षण विसरणं कठीण होणार होतं. काकींच्या चहाच्या कपातून वाफ उडत होती. आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो होतो. माझ्या मनात त्या क्षणाची आठवण वारंवार येत होती. मी जेव्हा बेडरूमच्या दारातून त्यांना पाहिलं, तेव्हा त्यांचा चेहरा किती वेगळा दिसत होता. आता मात्र त्या माझ्यासमोर शांतपणे बसल्या होत्या. त्यांचा हलका सलवार कमीज, ओले केस आणि हलकीशी लाज त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही उरली होती. "तू इतक्या लवकर आलास?" त्यांनी हळू आवाजात विचारलं. त्यांचा स्वर सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मी जाणू शकत होतो की त्यांचं मन अस्वस्थ आहे. मी स्मित केलं आणि म्हणालो, "हो काकी, सरप्राईज द्यायचं होतं, पण दार उघडं होतं म्हणून." माझे शब्द अर्धवट राहिले. काकींनी नजर खाली वळवली. काही क्षण शांतता पसरली. फक्त घड्याळाच्या टिकटिक आवाज ऐकू येत होता. मी उठलो आणि त्यांच्या जवळ बसलो. "काकी, तुम्हाला काही त्रास आहे का? मी काही मदत करू शकतो का?" माझा स्वर काळजीने भरलेला होता. त्या माझ्याकडे पाहून हसल्या, पण ते हास्य जबरदस्तीचं होतं. "नाही रे, सगळं ठीक आहे. फक्त एकटे असल्यावर कधी-कधी मन विचित्र विचार करायला लागतं." त्यांचे डोळे माझ्या डोळ्यांशी टक लावून पाहत होते. त्या क्षणी मला वाटलं की त्यांना माझ्याशी काहीही बोलायचं आहे, पण शब्द बाहेर पडत नव्हते.
मी त्यांचा हात हातात घेतला. त्यांचा हात थंड आणि थरथरता होता. "काकी, तुम्ही खूप सुंदर आहात." मित्राची आई म्हणून मी कधीच असं म्हणलो नाही. पण आज तुम्हाला पाहून मला एक वेगळीच भावना वाटली. माझे शब्द मला स्वतःलाच आश्चर्यचकित करत होते. काकींनी हात काढून घेण्याचा प्रयत्न केला. पण मी हळूच धरून ठेवला. "असं बोलू नकोस." त्यांचा आवाज फक्त कुजबुजल्यासारखा होता. पण त्यांचे डोळे माझ्या डोळ्यासमोरून दूर होत नव्हते. हवा जड झाली होती. मी हळूहळू त्यांच्या जवळ सरकलो. त्यांचा श्वास वेगवान झाला. "काकी, मी तुम्हाला आवडतो का?" मी विचारलं. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त नजर खाली वळवली. मी त्यांच्या गालावर हात फिरवला. त्यांचा चेहरा लाल झाला. त्या क्षणी त्यांनी माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि हळूच म्हणाल्या, "हे बरोबर नाही रे." पण मी थांबलो नाही. मी त्यांना हळूच जवळ ओढलं. आमचे ओठ एकमेकांना स्पर्शले. पण भावनांची उपळण इतकी तीव्र होती की आम्ही दोघेही थांबू शकलो नाही. काकींनी सुरुवातीला प्रतिकार केला, पण हळूहळू त्यांचे हात माझ्या पाठीवर गेले. माझे हात त्यांच्या केसातून फिरले. काही क्षण त्या मागे सरकल्या. त्यांचा चेहरा लाजेने भरला होता. "अरे देवा, हे काय करतोय आपण?" त्या कुजबुजल्या. मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो, "काकी, मी तुम्हाला खूप दिवसांपासून पाहतोय. तुमची हसती, तुमची काळजी, तुमचं एकटेपण. आज जे घडतंय ते कदाचित नियतीतच होतं." माझे शब्द प्रामाणिक होते. काकींनी उठण्याचा प्रयत्न केला, पण मी त्यांना हळूच हॉलमध्ये नेलं. आतल्या प्रकाशात त्यांचं रूप आणखी आकर्षक दिसत होतं. मी त्यांना मिठी मारली. त्यांचं शरीर माझ्या शरीराशी चिटकलं. आम्ही आता एकमेकांना बिलगलो होतो. माझे हात त्यांच्या केसांत फिरत होते. त्यांचा श्वास वेगवान झाला होता. "तू मला असं वेडं करू नकोस," त्या म्हणाल्या. पण त्यांचा स्वर विरोध करत नव्हता. आम्ही बेडवर बसलो. मी त्यांच्या कपाळावर, गालावर हळूहळू होठ टेकवत होतो. त्यांचे हात माझ्या छातीवर होते. एक प्रकारची उबदार भावना मला घेरून टाकली होती. काकींनी लाजून डोळे मिटले. मी त्यांना पुन्हा जवळ घेतलं. आम्ही एकमेकांशी बिलगलो. त्या क्षणी आम्हाला वेळेचं भान नव्हतं. फक्त एक दुसऱ्याच्या भावनांची ओढ लागली होती. काकींनी माझ्या कानात कुजबुजलं, "फक्त आज आणि कुणाला सांगू नकोस." मी होकार दिला. आम्ही दोघंही नव्या भावनेच्या प्रहारात वाहत होतो. बाहेर मित्र येण्याची शक्यता होती, पण त्या क्षणी आम्हाला फक्त एकमेकांशिवाय काहीच दिसत नव्हतं. त्या अनपेक्षित भेटीचा क्षण आता एक गहन आकर्षण बनला होता. बेडरूमच्या मंद प्रकाशात आम्ही दोघे एकमेकांच्या जवळ बसलो होतो. खोलीत एक शांतता पसरली होती. बाहेरून हलका वारा येत होता आणि खिडकीचे पडदे हलकेच हलत होते. काकींचा श्वास अजूनही थोडा वेगवान होता. त्यांचे डोळे माझ्या डोळ्यांशी फेडले होते. त्या क्षणी शब्द कमी आणि भावना जास्त बोलत होत्या. मी त्यांचा हात हळूच हातात घेतला. त्यांचा हात थंड आणि थरथरता होता. "काकी, तुम्हाला काही वाईट वाटत असेल तर सांगा," मी हळू आवाजात म्हणलो. त्यांनी हलकेच डोके हलवले आणि स्मित केलं. "नाही रे, फक्त हे सगळं अनपेक्षित होतं की मन गोंधळलंय." आम्ही काही क्षण शांत बसलो. त्या शांततेत एक वेगळी ओळख निर्माण होत होती. मी त्यांना हळूच जवळ ओढलं आणि एक साधी मिठी मारली. त्यांचं डोकं माझ्या छातीवर टेकलं. "तुम्ही खूप एकटेपणा अनुभवता असं वाटतं." मी कुजबुजलो. काकींनी उत्तर दिलं, "हो, घरात फक्त मी आणि तो. दिवस कधीकधी खूप लांब वाटतात." त्यांच्या आवाजात एक गुप्त दुःख होतं. मी त्यांच्या पाठीवर हळू हात फिरवला, फक्त काळजी दाखवण्यासाठी. आम्ही बेडवर बसून बोलत राहिलो. मी त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या आवडीनिवडीबद्दल विचारलं. त्या हळूहळू मन मोकळ्या करत गेल्या. "मी नेहमी सगळ्यांची काळजी घेते, पण स्वतःची कोण घेत नाही," त्या म्हणाल्या. माझ्या डोळ्यात पाहून त्यांनी सांगितलं की माझ्या अनपेक्षित येण्याने त्यांना एक नवीन उबदार भावना जाणवली. आम्ही हातात हात घालून बसलो. त्या छोट्या स्पर्शात विश्वास निर्माण होत होता. मी त्यांच्या कपाळावर हळूच होठ टेकवले. "काकी, तुम्ही खूप मजबूत आहात, पण कधीकधी कमकुवत पडणंही ठीक आहे." त्यांचे डोळे पाणावले. त्यांनी माझ्या हाताला घट्ट धरलं. आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्या क्षणी शारीरिक जवळीक नव्हती, फक्त मनाची जवळीक होती. आम्ही बोलत राहिलो. आठवणी, स्वप्ने, छोट्या छोट्या गोष्टी. काकींनी मला सांगितलं की माझ्या येण्याने त्यांच्या एकटेपणातून त्यांना बाहेर काढलं. "तू मला एक नवीन दृष्टी दिलीस," त्या म्हणाल्या. मी त्यांच्या केसांतून हात फिरवला आणि हसलो. आमच्या गप्पा हळूहळू हलक्या झाल्या. आम्ही एकमेकांना हसवू लागलो. खोलीत एक सकारात्मक ऊर्जा भरली होती. काही वेळाने काकी उठून खिडकीजवळ गेल्या. "बाहेर जग वेगळं आहे, पण आत आपण दोघे एकटे आहोत," त्या म्हणाल्या. मी त्यांच्या मागे गेलो आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आम्ही बाहेरच्या झाडांकडे पाहत राहिलो. त्या क्षणी मला वाटलं की हे नातं फक्त आकर्षण नाही, तर एक खोल भावनिक बंध आहे. आम्ही पुन्हा बसलो. मी त्यांना आश्वासन दिलं, "काकी, मी नेहमी तुमच्या पाठीशी आहे." मित्राची आई म्हणून नव्हे, तर एक चांगला माणूस म्हणून. त्यांचा चेहरा शांत आणि समाधानी दिसत होता. आम्ही एकमेकांना एक दीर्घ मिठी मारली. त्या मिठीत काळजी, समजूत आणि एक नवीन ओळख होती. बाहेर मित्र येण्याची वेळ झाली होती. आम्ही हळूहळू अलग झालो. काकींनी आपले केस नीट केले आणि माझ्याकडे पाहून स्मित केले. "आपण हे क्षण आपल्यापुरते ठेवू," त्या म्हणाल्या. मी होकार दिला. आम्ही बेडरूममधून बाहेर पडलो आणि हॉलमध्ये बसलो. मनात एक गोड आठवण होती.
त्या अनपेक्षित भेटीने आमच्या संबंधात एक नवीन आयाम आणला होता. तो आयाम प्रेम, विश्वास आणि भावनिक समर्थनाचा होता. शारीरिक आकर्षणापेक्षा मनाची ओढ अधिक मजबूत होती. मी जाणून होतो की हे नातं सावधपणे जपायला हवं. मित्राच्या बाईकचा आवाज जवळ येत असताना आम्ही दोघेही हॉलमध्ये बसलो होतो. काकींचा चेहरा अजूनही लालसर होता आणि डोळ्यात एक अनोखी चमक दिसत होती. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि मनात एक विचित्र समाधान जाणवलं. जे घडलं होतं ते पूर्णपणे अनपेक्षित होतं, पण त्यात एक गहन भावनिक ओढ होती. काकींनी हळूच माझ्या हातावर हात ठेवला आणि कुजबुजल्या. जे झालं ते आपल्यापुरतंच राहू दे, कुणालाही सांगायचं नाही. मी होकार दिला. काकी, मी कधीही विसरणार नाही हे क्षण. तुम्ही मला एक नवीन ऊब दिलीत. आमच्या शब्द कमी होते, पण नजरेतून बरंच काही बोललं जात होतं. बाहेर मित्र दारात आला आणि आत शिरला. अरे वा, तू इथे? सरप्राईज तर खरंच, तो हसत म्हणाला. मी उठलो आणि त्याला गिफ्ट दिलं. काकींनी चहा आणला आणि आम्ही तिघे सामान्य गप्पा मारू लागलो. पण माझ्या आणि काकींच्या मनात एक गुप्त ओळख निर्माण झाली होती. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी त्यांच्या घरी होतो. मित्राशी बोलत असताना देखील माझी नजर अधूनमधून काकींकडे वळत होती. त्या स्वयंपाक करत होत्या, पण त्यांच्या हालचालीत एक वेगळी मृदुता आली होती. जेवणाच्या वेळी टेबलावर आम्ही बसलो. काकींनी माझ्या प्लेटमध्ये जास्त भाजी वाढली आणि हलके स्मित केले. त्या छोट्या छोट्या गोष्टींमधून नवीन जवळीक जाणवत होती. रात्री घरी परतताना माझ्या मनात सगळे क्षण पुन्हा पुन्हा उभे राहत होते. बेडरूममध्ये ते मंद प्रकाश, आमची जवळीक आणि एकमेकांच्या श्वासांची ऊब, हे सगळं जणू स्वप्नासारखं वाटत होतं. पण ते स्वप्न नव्हतं, ते एक अनपेक्षित वास्तव होतं. मी जाणून होतो की नातं सामान्य मैत्रीपेक्षा खूप वेगळं झालं होतं. काकींच्या एकटेपणाला मी एक क्षणिक साथ दिली होती. त्यातून मलाही नवीन अनुभव मिळाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी काकींचा मेसेज आला, काळजी घे आणि कालचं विसरू नकोस. मी हसलो आणि उत्तर दिलं, कधीच नाही. त्यानंतर आमच्यात अधूनमधून गुप्त संवाद सुरू राहिले. कधी फोनवर हलक्या गप्पा, कधी छोटे मेसेज. मित्राला काहीच कल्पना नव्हती. आम्ही दोघेही सावध होतो, पण त्या आठवणींनी आमच्या जीवनात एक गुप्त आनंद भरला होता. काही दिवसांनी मी पुन्हा त्यांच्या घरी गेलो. यावेळी सर्व काही सामान्य दिसत होतं, पण आमच्या नजरेत एक वेगळा अर्थ होता. काकींनी मला एकटं भेटल्यावर हळूच म्हटलं, तू आलास म्हणून बरं वाटलं. जीवनात कधीकधी असे क्षण येतात जे मनाला शांतता देतात. मी त्यांच्या हाताला स्पर्श केला आणि म्हणालो, काकी, तुम्ही मला नेहमी खास राहाल. त्या दिवशी आम्ही पुन्हा थोडा वेळ एकमेकांच्या जवळ बसलो. शब्द कमी पण भावना भरपूर. आम्ही एकमेकांना समजून घेत होतो. हे नातं प्रेम, आकर्षण आणि विश्वास याचं मिश्रण होतं. मी जाणून होतो की हे फार काळ टिकणार नाही, पण जे क्षण मिळाले ते आयुष्यभर पुरतील. काकींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्या म्हणाल्या, आपण दोघेही जबाबदार आहोत. पुढे जे काही होईल ते पाहू. मी त्यांना आश्वासन दिलं. संध्याकाळी मी घरी निघालो तेव्हा मनात एक गोड आठवण आणि थोडासा अपराधीपणा होता, पण मुख्यतः आनंद होता. त्या अनपेक्षित भेटीने आमच्या जीवनात एक नवं अध्याय सुरू केला होता. तो अध्याय गुप्त होता, भावनांनी भरलेला होता आणि दोघांनाही नवीन दृष्टी देत होता. मित्राच्या जन्मदिनाच्या त्या दिवशी सुरू झालेली ही कहाणी आता एक गहन आणि सावधान नात्यात रूपांतरित झाली होती. मी घरी आल्यावर खिडकीजवळ बसून विचार करत होतो. जीवनात असे क्षण येतात जे अपेक्षेपेक्षा जास्त अर्थपूर्ण ठरतात. काकींसोबत घालवलेला तो वेळ माझ्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला होता आणि मी जाणून होतो भविष्यात कदाचित असे क्षण येतील, पण ते नेहमीच विशेष राहतील. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, कृपया नोटिफिकेशन बेल दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. आपण संपूर्ण कथा वाचली, ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.